आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। आत्ता मगाशी आमची सन्माननीय तहसीलदार जमदाडे साहेबांसोबत चर्चा झाली। त्यांनी आमच्या शिष्टमंडळासोबत त्यांची भेट घेऊन त्यांना RRCच्या संदर्भात कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिले। आता त्यांचं म्हणणं प्रशासनाची प्रोसिजर हेल्दी आहे किंवा आत्ता RRCची नोटीस काढलेली आहे, तर आम्ही कारखानदाराला नोटीस देणार, त्याचं उत्तर मागणार। मग आता ह्या प्रोसिजरला उशीर होणार। ते म्हणले की बाबा तुम्ही आंदोलन आकडता घ्या, आम्ही होता होईल तेवढं तुमच्या खात्यावर पैसे टाकण्याचा प्रयत्न करू। पण आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की बाबा आम्ही गावाकडे जाऊन काय करणार आहे, जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही जागचं हलणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे। आत्ताची आंदोलनाची जी दिशा आहे ती वरचेवर आपण वेगळ्या पद्धतीनं ती दिशा बदलत राहणार आहोत। कारण जर प्रशासन आम्हाला सहकार्य करत नसेल, आमची दखल घेत नसेल, तर आम्हालासुद्धा त्यांना त्या पद्धतीनंच आंदोलन आम्हाला चालवावं लागेल। नाही, कारखान्याचा आमचा काही संबंध नाही। आम्ही 8 महिने झाले त्याच्यात संपर्कात आहोत ना। तो भेटतोय ना आमच्याशी बोलतोय ना आमचं कागद घेतोय, जरी घेतलं तर हा हो होच म्हणतोय। मग आम्ही किती दिवस त्याचं ऐकायचं? ही कुठली पद्धत आहे? त्याची भाषा बोलण्याची व्यवस्थित नाही, त्याच्यामुळे आम्ही त्याच्याशी संपर्क करण्याचं सोडून दिले। आता आमचा लढा प्रशासनासोबत आहे, सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांसोबत आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी आणि आमच्या कष्टाचा पैसा आम्हाला परत द्यावा, एवढंच आमचं म्हणणं आहे। आज आम्ही तहसीलदार साहेबांना सांगितलं की बाबा 3 दिवसापासून आमचे इथं आंदोलक आहेत आणि प्रशासन म्हणून ते कसलीच व्यवस्था इथं नाही। आम्हाला सकाळी आम्ही मंडपाची परवानगी मागितलं तर आम्हाला कागद मागितले ह्याची। आता काय 40 गावच्या शेतकऱ्याचा 7 लिहून देऊ काय ह्याला कागद म्हणून? यांनी म्हटलं यांचे पैसे भरा, फीस भरा। आता हे काय निवडणुकीचा मंडप नाही, शेतकरी आम्ही रुपया गोळा करून इथं रोजचा दिवस ढकलतोय। ह्याला कुठले पैसे द्यायचे? आम्ही काढायचं असलं तर मी काढून म्हणलं आम्ही त्याला। आम्ही स्पष्ट प्रशासनाला आमची विनंती आहे, किमान आमची व्यवस्था तर करा पैसे मिळेपर्यंत। आमच्या सकाळच्या नैसर्गिक विधीची व्यवस्था करा, नाही तर आम्ही तहसीलदार साहेबांना आज स्पष्ट शब्दात सांगितले, तुम्ही जर आमची व्यवस्था नाही केली तर उद्यापासून आमचा कार्यक्रम रस्त्यावरच चालू होईल। सकाळी उठल्यावर आमची काय नैसर्गिक विधी रोखू शकणार नाही, एवढे लोक करणार काय आम्ही त्याला? पिण्याचं पाणी, औषध आणि आमच्या नैसर्गिक विधीची व्यवस्था प्रशासनानं करावी। विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँक्वेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये। पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर। संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01।